माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने तसेच मान्य सहपोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या झोन 3 मॅडम स्वामी मॅडम DCP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोम्बिंग ऑपरेशन घेतलं. तर कोतवाली विभागाच्या ज्या आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मॅडम आहेत मोरे मॅडम यांनी हे कोम्बिंग ऑपरेशन लीड केलं. यामध्ये कोतवाली विभागातले तीनही पोलीस स्टेशन तहसील, गणेशपेठ आणि कोतवाली या तीनही पोलीस स्टेशनचा स्टाफ, आमच्या पोलीस स्टेशनची DBचा अधिकारी स्टाफ, आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असे आम्ही जवळपास 4 अधिकारी आणि 17-18 कर्मचारी आणि स्वतः SAP मॅडम ह्या आम्ही पूर्ण बजेरिया भागात, बालदरपुरा बजेरिया भागात पूर्ण आम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलं. त्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही जवळपास 15 गुन्हेगारांची घरे पूर्णतः सर्च केली. त्या सर्चिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला एक रेकॉर्डवरचा आरोपी आहे शानू उर्फ रईस खान व दराफ खान. शानू जो आहे त्या शानूच्या घरामध्ये आम्हाला 2 हत्यारं मिळाली. त्याच्यामध्ये एक स्टीलचा चाकू होता आणि एक गुप्ती होती. ते चायनीज मेड आहे आणि खूप धारदार आहे. तिथे आम्हाला ती हत्यारं मिळाली. त्याप्रमाणे आम्ही त्या आरोपीविरुद्ध आर्म ॲक्टप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच एक रेकॉर्डवरचा NDPSचा जो गांजा विक्रेता आरोपी आहे, जो रेकॉर्डवरती त्याच्यावरती यापूर्वी गुन्हे दाखल आहे, तो अझर मजर शेख आहे. त्याच्या घराची सुद्धा आम्ही झडती घेतली. तर त्या झडती दरम्यान आम्हाला त्या ठिकाणी 54 ग्रॅम गांजा मिळून आला. तर ती आम्ही NDPSची कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई त्या आरोपीच्या आईच्या विरुद्ध झालेली आहे. कारण आरोपी इथे नसतो, तो बाहेर असतो असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु घरामध्ये हे गांजा मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी चोरून लपून गांजा विकला जातो याच्या बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त होते. तर ह्या 2 कारवाया आम्ही कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान केलेल्या आहे. पहिले जे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आमचा 3ही पोलीस स्टेशनचा DB स्टाफ जो आहे तो इन्व्हॉल्व होता. त्याचं लीडिंग जे केलं आमच्या SCP मॅडमनी केलं. आम्ही स्वतः काल कोम्बिंग ऑपरेशन मी सुद्धा होतो. आमच्या DBचे PSI डोईफोडे आणि रात्रपाळीचे ड्युटी ऑफिसर API गाडगे, तसेच आमचे इतर DBचा स्टाफ, कोतवालीचा DBचा स्टाफ आणि तहसीलचा DBचा स्टाफ असे तिन्ही पोलीस स्टेशनच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे आमचं चांगलं कोम्बिंग ऑपरेशन सक्सेसफुल झालं.